भोंदू खरात संदर्भातली भोंदू खरातला आता 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे आणि 7व्या गुन्ह्यामध्ये खरातला आज पोलीस कोठडी पुन्हा एकदा देण्यात आलेली आहे। आज 7व्या गुन्ह्यासाठी त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं होतं आणि 3 दिवसांची पोलीस कोठडी पुन्हा एकदा कॅप्टन भोंदू अशोक खरातला सुनावण्यात आलेली आहे। 3 दिवसांची पोलीस कोठडी आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सागर, 3 दिवसांची पुन्हा एकदा पोलीस कोठडी भोंदू खरातला मिळालेली आहे, काय नेमके या संदर्भातले तपशील? नक्कीच, खरं तर भोंदू अशोक खरातला याला 7व्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। यावरती पोलिसांनी न्यायालयाकडे 6 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आलेली होती, मात्र न्यायालयाने तपासासाठी 3 दिवसाची पोलीस कोठडीची जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। विशेष बाब म्हणजे ही जी पीडित आहे हिला काहीतरी पाणी पाजलेलं होतं आणि ते पाणी पाजून तिच्यावरती बलात्कार केला असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलेलं आहे। त्याचबरोबर ही जी महिला आहे तिच्यावरती अत्याचार केल्यानंतर ह्या भोंदू अशोक खरातने याला धमकी देखील दिल्याचं समजतंय। त्याला सांगते आणि धमकी देताना असं देखील म्हटलंय की तू जर ही गोष्ट कोणाला जर सांगितली तर तुला मारून टाकील अशी धमकी देखील दिली आहे। याचा तपास जो आहे तो पोलिसांना करायचा आहे असं न्यायालयामध्ये सांगितलेलं आहे। आणि विशेष बाब म्हणजे अशोक खरातच्या घराचा आणि ऑफिसचा पंचनामा करत असताना एक लॉकर मिळून आलेला आहे आणि या लॉकरमध्ये 2 चेक देखील मिळून आल्याची माहिती जी आहे ती न्यायालयासमोर वकिलांनी आणि आयोने दिलेली आहे। या सगळ्यांचा जो तपास आहे तो करायचा आहे। यासाठी न्यायालयाने 6 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, मात्र न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। यामध्ये आता अशोक खरात याला 3 दिवस पुन्हा एकदा SIT कोठडीमध्ये जाणार असून याबाबतचा तपास करणार आहे। ठीक, धन्यवाद सागर दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे नाशिकमधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। भोंदू अशोक खरातला आता 3 दिवसांची पुन्हा पोलीस कोठडी मिळाली, 7व्या गुन्ह्यासाठी पोलीस कोठडी मिळाली।